हाणामारी करणं इम्पॉर्टंट आहे. किशोर याचा पुढील चेंडू फेस करेल टू विशाल. एक साईडला मारण्याचा प्रयत्न समोर होता, मात्र एक धाव. एका धावेने मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन नक्कीच पोहोचते ती 15 या आकड्यावरती. तर किशोर याचे दोन्ही देखील चेंडू पाहिले तर ब्लॉकर पद्धतीचा टाकण्याचा प्रयत्न. दोन्ही देखील चेंडूवरती अप्रतिम अशी गोलंदाजी करताना पुन्हा एकदा येतो तो किशोर. आता मात्र पुढे मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे, त्याच्या थ्रू मात्र एकच धाव मात्र इथे मिळते ती अक्षय याला. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावरती. किशोर पुढील चेंडू मात्र घेऊन येतोय तो जयदीप यास. लेग साईडला मारण्याचा प्रयत्न. मोठा प्रहार. काय होतं इथे, मात्र क्षेत्ररक्षकाकडून होते चूक आणि त्यावरती आलेल्या ह्या 2 धावा. 2 धावेने मात्र धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. जयदीप सारख्या फलंदाजाला मात्र बाद केलं तर नंतर होता तो हा विशाल सारख्या फलंदाजाची झेल सोडणं खरंच खूप कितपत महागात जात आहे ते मात्र बघण्यात आनंद येईल. पुन्हा एकदा किशोर. विशालचा मात्र पुढे मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू धरणीला दान. त्यावरती येत आहेत ह्या 2 धावा. कुठेतरी जम्बलिंग होतंय या मॅच मध्ये. क्षेत्ररक्षण पाहिलं तर जिथे 1 धाव होती तिथे 2 धावेचा प्रयत्न नक्कीच होतो आणि 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावरती. खूप सुंदर असा गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो मात्र किशोर. 7 मात्र कुठेच मिळत नाहीये एक क्षेत्ररक्षकाकडून त्याला. पुन्हा एकदा किशोर टू विशाल. मात्र उचललाय चेंडू सरळ सीमारेषा पार. येतो तो घणाघाती प्रहार. षटकार. 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ मात्र इथे समाप्त झालेला आहे. 2 षटका अखेरीस धावसंख्या पाहिली तर जांजवड संघाची 26. पुढील षटक मात्र घेऊन येतो तो म्हणजे अरुण टू अक्षय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटका अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते ती नक्कीच 26 या आकड्यावरती. तिसरं षटक हाणामारीचं षटक. पहिल्या चेंडूवरती मात्र येतो तो षटकार. हॅलो. पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार येतोय. 6 धावांनी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती नक्कीच 32 या आकड्यावरती. शेवटचं षटक आहे, हाणामारीचा षटक आहे आणि त्या षटकास पहिलाच मात्र चेंडूवरती मोठा प्रहार होता. दुसऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार चढवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतोय. चांगली फिल्डिंग मात्र इथे होते. तो नंतर आलेल्या ह्या 3 धावाने मात्र धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. ती धावसंख्या नक्कीच होते 35. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहिलं तर 15 धावा आल्या होत्या. 15 सेकंड रो मध्ये मात्र दुसरा षटक घेऊन आला होता किशोर. त्याच्या गोलंदाजी मधून आला होता 13. आता मात्र पुन्हा एकदा फसवा चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू त्याच्यावरती 1 फसवी धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते नक्कीच 36 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर एक मोठा प्रहार आला होता. त्याच्यानंतर 3 धावा आणि या चेंडूवरती मात्र 1 धाव. आता बघूया अक्षयने पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा फटका नक्कीच खेळला होता. या चेंडूवरती काय करतोय अक्षय. मात्र मारण्याचा प्रयत्न कुठेतरी फसतोय. जम्बलिंग होतय. त्यावरती हा रनआउट. पेक्षा मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते नक्की 36 या आकड्यावरती.
दोन गड्यांच्या मोबदल्यात 36 धावा. शेवटचे षटक चालू आहे. आणखी दोन चेंडू येणं बाकी आहे. दोन चेंडूवरती मोठे फटके येणं देखील गरजेचं आहे. जर पाहिलं तर जांभूळ संघ एक उत्तम स्थितीमध्ये आहे, पण हा क्रिकेट आहे, काहीही होऊ शकतं. बघूया पुन्हा एकदा. अरुण टू विशाल. विशालच्या बॅट मधून एक देखील मोठा फटका आला नाही. यावेळेस मात्र काय करतो तो विशाल. या षटकामध्ये कुठेतरी थांबवून ठेवलं होतं विशालाला. पुन्हा एकदा विशाल स्ट्राईक वरती येतो. शेवटचे 2 फीट चेंडू फेस करण्याचा प्रयत्न. फुल टॉस चेंडू. चेंडूवरती दिली तडी. चेंडू जातोय. षटकार 6 धावांसाठी. 6 धावांनी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती नक्कीच 42 आकड्यावरती. शेवटचा चेंडू मात्र पुन्हा एकदा फेस करेल तो विशाल. विशाल टू अरुण. या षटकामध्ये कुठेतरी वाळणे संघाला पिछाड्यावरती टाकलेलं येतंय झांझवड संघाने. बघूया काय करतोय. शेवटचा षटक मधला शेवटचा चेंडू घेऊन येतो तो अरुण. अरुण टू विशाल. या चेंडूवरती मोठा प्रहार पुन्हा येतोय. षटकार. 6 धावांनी मात्र धाव संख्या जाऊन पोहोचवतोय तो 48 आकड्यावरती. 48 जिंकण्यासाठी 49 धावांचं लक्ष ठेवतोय तो झांझवड संघ वाळणे संघाच्या समोर. मात्र समालोचन कक्षापर्यंत पोहोचवायचे. जाऊया सामन्याकडे. जर पाहिलं तर झांझवड संघाने नक्कीच टार्गेट मात्र मोठं दिलंय. ते मात्र वाळणे संघासाठी धावसंख्या जाऊन पोहोचली होती ती त्यांची 3 षटका अखेरीस 48 धावा.
जाऊया सामन्याच्या सेकंड इनिंग मध्ये. फलंदाज येत आहेत ते अरुण. अरुण टू विशाल. अरे बॅट्समॅन फलंदाजाचं नाव काय व्हायचंय? तर पहिल्या चेंडूवरती विशालने एक बीट. अरे तो हा फलंदाज कोण आहे? माझा भावच आहे, त्याचं नाव काय? अरुण. बघू अरुण. अरे भाव आहे तो माझा. नॉन स्ट्राईक वरती आहे तो अरुण. स्ट्राईक वरती आहे तो देखील अरुण. आता मात्र मोठा फटका येतोय. जयदीप होतोय का त्याच्या खालती? नाही. चेंडू जातोय सीमा रेषा पार. अरुण याच्या बॅट मधून येतोय घणाघाती प्रहार. येतोय त्या 6 धावांसाठी षटकार. 6 धावांनी मात्र श्री गणेशा करतो. पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू होता, तर नंतर आलेला हा मोठा प्रहार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं षटक आहे, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. एका मोठ्या धावाकडे नक्कीच पोहोचायचं आहे, त्यासाठी मोठे प्रहार येणे इम्पॉर्टंट आहे. पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू आल्याच्या नंतर दुसऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार अरुण याच्या बॅट मधून 6 धावांसाठी. सामना होतोय चालू. विशाल टू अरुण. या तिसऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार येतोय का अरुण याच्या बॅट मधून? मात्र मारण्याचा प्रयत्न लेग साइडला फिरवलाय. जयदीप त्याच्या खालती. तदनंतर आलेल्या एक धाव. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच करण्याचा प्रयत्न करत होता तो अरुण. अरुण टू अरुण. 3 चेंडू अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावरती. मोठे फटके येणं गरजेचं आहे. विशाल देखील पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू टाकला, तदनंतर आलेला मोठा प्रहार लेग साइडला दिलेला तिसरा चेंडू, त्याच्यावरती आलेली ही एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावरती. चौथा चेंडू मात्र घेऊन येतो अरुण याच्याच लेग साइडला फिरवण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये टाकलाय चेंडूला. चेंडू जातोय सीमा रेषा पार. मिळतील त्या धावा 4 धावांनी मात्र धावसंख्या नक्कीच जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती. जर दोन्ही देखील फलंदाज आक्रमक अशी फलंदाजी करताना 4 चेंडू अखेरीस 11 या धावसंख्येवरती नक्कीच पोहोचतील. अरुण याच्या बॅट मधून पाहिलं तर एक षटकार आला होता, त्यानंतर एक धाव. एक धावेने मात्र सेकंड अरुणला दिला, त्यावरती आलेली हे चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती. बघूया 5वा चेंडू विशाल याचा. अरुण यास काय करतोय, काय होतंय? तर मात्र लेग साइडला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न त्याच दिशेने त्याच एरियामध्ये. चेंडू सेम टू सेम. जर रिप्ले पाहिला नाही याच्या अगोदरचा तर काहीच फरक नाही. या चेंडूवरती देखील येतोय तो चौकार आणि 4 धावांनी मात्र धावसंख्या 15 या आकड्यावरती. 5 चेंडू अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15. विशाल याने पहिला चेंडू खरंच अप्रतिम हाताळला होता. तदनंतर आलेला अरुण याच्या बॅट मधून एक पहिला मोठा प्रहार षटकार. तदनंतर अरुण यास एक धाव काढून दिली. लगातार 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार चौकार. आता मात्र ऑफ साइडला टाकण्याचा प्रयत्न. फसवा चेंडू होता. निर्धाव चेंडू. एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15. पहिला षटक मात्र संपतोय. तद्दा अखेरीस पॉवर प्लेच्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आलेला 15 धावा. या दुसरं षटक मात्र घेऊन येतोय तो लक्षित. माफी असावी लक्षित. बघूया काय करतोय लक्षित. तर पहिल्या चेंडूवरती विशालला एक डॉट चेंडू काढला होता, तदनंतर मोठे फटके नक्कीच अरुण याच्या बॅट मधून आले आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावरती. दुसरं षटक मात्र घेऊन येतोय तो मात्र दक्षित. बघूया काय होतोय दक्षित याच्या षटकामध्ये. पहिला चेंडू फेस करेल टू अरुण. टाकण्याचा प्रयत्न. वाईट चेंडू. एक धावेने मात्र धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. धावसंख्या होते ती 16. कुठेतरी दबावात असण्याचा प्रयत्न दोन्ही देखील फलंदाजांकडून
गोलंदाजाला दबावात टाकण्यात आलेला आहे. पहिल्या चेंडू पहिल्या षटकामध्ये 15 धावा कुठेतरी खेचल्या. आता मात्र पुन्हा एकदा दक्षित टू अरुण. आता मात्र लेग साईडला मारण्याचा प्रयत्न, फसवा चेंडू होता, त्याच्यावरती निर्धाव चेंडू, काही एक धाव नाही. पहिला चेंडू मात्र खराब टाकला होता, तर नंतर वापसही करताना दक्षित पहिला चेंडू निर्धाव चेंडू. बघूया पुढचा चेंडू मात्र घेऊन येतो तो मात्र दक्षित टू अरुण. आता मात्र लेग साईडला मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक खालती होतो झेल, फलंदाज अरुण याचा खेळ मात्र होतो समाप्त तिथे आणि त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो. नितीन नवीन फलंदाज अरुणची जागा मात्र घेतोय तो नितीनच्या बॅट मधून मोठे फटके येणं मात्र नक्कीच गरजेचं आहे. बघूया फेस करेल तू दक्षित याला. पहिला चेंडू पुलर लेनचा टाकलेला चेंडू, त्यावरती आलेली एक धाव. एका धावीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या आकड्यावरती. जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये मोठे प्रहार काढले, धावसंख्या जाऊन पोहोचली होती ती 15. तदनंतर दक्षित याचं षटक, भले पहिला चेंडू वाईट टाकला, तदनंतर आलेला निर्धाव चेंडू, त्याच्यानंतर केलेला मोठा प्रहार मारण्याचा प्रयत्न, अरुण याची खेळी मात्र संपवली. तिसऱ्या चेंडूवरती एक धाव. मात्र पुढे मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे का त्याच्या खाली, नाही, चेंडू सीमा रेषा पार, येतोय तो चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती नक्कीच 21 या आकड्यावरती. 4 चेंडू अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21. पुढील चेंडू फेस करेल टू अरुण. जर काय पाहिले तर पॉवरप्लेच्या षटकामध्ये विशाल याला चांगले फटके मारले होते. आता मात्र लेग साईडला फुलर लेनचा टाकलेला चेंडू, यॉर्कर ब्लॉक होता, त्यावरती आलेली एक धाव. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती नक्कीच 22 या आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार येणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. सेकंड षटकामध्ये मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न कुठेतरी फसतो. आता मात्र ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतोय, झेल होतोय, धरणीला दान आणि त्यावरती धावा मिळाल्यात त्या एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23. एकच आहे ना. दोन काढले की एक आताच्या मात्र 2 धावा. एकच आहे, माफी असावी, 1 धाव. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23. आता मात्र नवीन गोलंदाज शेवटचे षटक मात्र घेऊन येतो तो मात्र विशाल. बघूया विशाल टू. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार, त्याच्या खालती येतोय विशाल आणि नितीन मात्र जातोय तंबूच्या आश्रयाला. या षटकामध्ये मोठे प्रहार येणं गरजेचं होतं. नितीनचा प्रयत्न होता पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती नितीन मात्र बाद होतो. त्याची जागा घेण्यासाठी येतो तो मात्र नवीन फलंदाज किशोर. किशोरने गोलंदाजीमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. बघूया आता फलंदाजीमध्ये आपल्या संघाला कुठे विजय श्री पटकावून देतोय का. पहिला चेंडू फेस करेल टू, विषय फुलटॉस चेंडू होता, फसवा टाकला, स्लोअर चेंडू होता, त्यावरती आलेला निर्धाव आणि धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये 23. 2 चेंडूचा खेळ झाले. पहिल्या चेंडूवरती विशालला मारण्याचा प्रयत्न होता, पहिल्या चेंडूवरती मात्र बरी बाद होतोय तो मात्र नितीन आणि मात्र पुढे मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फसवा चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. वाळणे संघ कुठेतरी पिछाडीवरती पडतोय.
आता मात्र काहीशा औपचारिकता 3 चेंडू खेळण्याचा प्रयत्न 3 चेंडूवरती मोठं धाव येणे मात्र गरजेचं आहे. बघूया काय करतोय मात्र वाळणे संघ. मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न खूप मोठा प्रहार येतोय तो मात्र षटकार. 6 धावा 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती नक्कीच 29 आकड्यावरती. अरे बॉल दे ना बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या आकड्यावरती. या पुढील चेंडू विशाल याचा. आता मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू आणि जांजवड संघाने एकतर्फी असं झाल्याच्या पद्धतीने सामना मात्र आपल्या झोळीमध्ये टाकलेला आहे. शेवटचा एक चेंडू फेस करेल टू किशोर. पुन्हा एकदा विशाल. मात्र पुन्हा मोठा फटका मारलाय झेल बाद. सामना होतोय समाप्त. जांजवड संघ मात्र इथे विजयश्री पटकावतोय. विजयी संघाचे भरपूर असे आभार आणि पराभूत संघाला देखील तुम्ही इथे आल्याबद्दल धन्यवाद.